हॅलो स्टुडंट्स, हायड्रोकार्बन्स हा आपला जो चॅप्टर सुरू आहे त्याच्यामध्ये आज आपल्याला पुढचा पार्ट घ्यायचा आहे. लास्ट लेक्चरला आपण हायड्रोकार्बन्सचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. एक्झॅक्टली हायड्रोकार्बन म्हणजे काय आपण बघितलं होतं. पॅराफिन्स म्हणजे काय, नंतर अल्केनचा जनरल फॉर्म्युला, ह्या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या चॅप्टरशी रिलेटेड आपण डिस्कस केलेल्या. आज आपण या लेक्चरला एक्झॅक्टली जे अल्केन्स आहेत तुमचे हायड्रोकार्बन्स त्याच्या प्रिपरेशनच्या रिॲक्शन किंवा ते कसे तयार केले जातात हे बघायचं आहे. तर बघा, त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे अल्केनच्या प्रिपरेशनचा, इंडस्ट्रियल मेथड किंवा इंडस्ट्रियल सोर्स, म्हणजे लार्ज स्केलमध्ये इंडस्ट्रीमध्ये अल्केन कसे प्रिपेअर केले जातात हे या पॉईंटमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर अगदी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की जे तुमचं LPG आहे किंवा पेट्रोल आहे, डिझेल आहे, हे हायड्रोकार्बनशी रिलेटेड येतात किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा अल्केनचे कंटेंट असतात. मग बघा मुलांनो, ह्याच्यामध्ये जनरली काय केलं जातं की खूप वर्षापासून जे डेड प्लांट्स असतील किंवा जे नॅचरल गॅसेस जे आहेत त्याच्यामध्ये पेट्रोलियम येतं, तुमचं गॅसोलिन वगैरे ह्यासारखा जो पार्ट येतो, हे अल्केनचे सोर्स आहेत. आणि हे कसे तयार होतात तर बिलियन्स ऑफ इयर्स जे आहेत तेव्हापासून जे प्लांट बरीड केलेले आहेत, म्हणजे आपण त्याला फॉसिल वगैरे म्हणू शकतो, ह्याच्या फॉर्ममध्ये जे बरीड फॉर्म जो आहे तो काय केला जातो, इट इज गेट कन्वर्टेड इन टू क्रूड ऑइल, म्हणजे रॉ ऑइलच्या फॉर्ममध्ये ह्याला कन्वर्ट केलं जातं हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरच्या कंडिशन यूज करून. आणि हे जे ऑइल असतं जे बरीड प्लांटपासून तयार झालेलं असतं ते एका डोम शेप कॅव्हिटी तयार केलेलं असतात आणि त्याच्यामध्ये हे कलेक्ट केलं जातं. आणि ह्या सगळ्या ज्या कलेक्ट केलेल्या ज्या कॅव्हिटीज असतात डोम शेप, त्याला ऑइल वेल्स म्हटलं जातं. ओके, तेलाच्या अशा विहिरी असतात त्या. आणि ह्याच्यामधनं अल्केन्स तयार केले जातात बाय युझिंग, इथं एक वर्ड आला आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय असतं? नॉर्मल डिस्टिलेशन म्हणजे ज्याच्यामध्ये कंडेन्सेशन आणि इव्हापोरेशन सायमल्टेनियसली होत असतं, त्याला आपण डिस्टिलेशन म्हणतो. ओके, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय असतं? जिथं दोनपेक्षा जास्त सॅम्पलमध्ये कंटेंट असतात आणि ते आपल्याला सेपरेट करायचे असतात. आणि ह्याच्यामध्ये मेन जे प्रिन्सिपल असतं ते बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स तिथं कन्सिडर केला जातो. आणि बॉइलिंग पॉईंटच्या डिफरन्सवरून अल्केन तिथं सेपरेट केले जातात. ओके, न्यू सिलॅबस जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ह्या वर्षी किंवा नवीन सिलॅबसमध्ये तुमच्या नाही आहे, पण ओल्ड सिलॅबसमध्ये एक्झॅक्टली फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय हे तुम्हाला दिलेलं होतं. तात्पुरतं लक्षात काय ठेवा येतं की फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे बॉइलिंग पॉईंटच्या डिफरन्सवरून दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंटेंट जे असतात ते सेपरेट केले जातात. आता समजा तुम्हाला इथं ह्याच्यामधनं क्रूड फॉर्ममध्ये पेट्रोलियम किंवा दुसरे कंटेंट मिळाले हायड्रोकार्बनचे, हे सगळं मिक्सचर आहे आणि त्यातलं जर पेट्रोलियम आणि जर नॅचरल गॅसेस वगैरे ह्यासारखा पार्ट वेगळा करायचा असेल तर दोघांचे बॉइलिंग पॉईंट कन्सिडर केले जातात. म्हणजे एकाचा जास्त असेल आणि एकाचा कमी असेल, आणि ज्याचा कमी असेल ते पटकन आपल्याला तिथनं आयसोलेट झालेलं बघायला मिळेल. हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये यूज केलं जातं. ही इंडस्ट्रियल मेथड आहे अल्केनच्या प्रिपरेशनची. आता जसं इंडस्ट्रियली हे लार्ज स्केलमध्ये प्रिपेअर केलं जातं, तसं समजा स्मॉल स्केलमध्ये आपल्याला लॅबमध्ये जर प्रिपेअर करायचं असेल तर त्याच्यासाठी पण वेगवेगळ्या मेथड्स आहेत अल्केनच्या प्रिपरेशनच्या. मग त्याच्यामध्ये 2 ते 3 मेथड येतात. आता त्याच्या अगोदर एक बेसिक कन्सेप्ट आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक क्वेश्चन दिला आहे बघा, व्हॉट इज कॅटलिस्ट. 10वीला पण तुम्हाला हे झालेलं आहे, कॅटलिस्ट कशाला म्हटलं जातं. तर बघा, कॅटलिस्ट म्हणजे काय असतं की हे सबस्टन्सेस असतात की जे रिॲक्शनचा रेट वाढवत असतात विदाऊट चेंजिंग इट्स ओन कॉन्सन्ट्रेशन. स्वतःमध्ये कुठलाही बदल न करता रिॲक्शनचा स्पीड इन्क्रीज करणारे किंवा रिॲक्शनचा रेट वाढवणारे जे सबस्टन्सेस असतात त्यांना कॅटलिस्ट म्हटलं जातं. आणि अशा कॅटलिस्टचा यूज केला जातो जनरली लॅबोरेटरी मेथड्समध्ये जर तुम्हाला अल्केन्स तयार करायचे असतील तर. देन वन अनादर क्वेश्चन इज हिअर, व्हॉट इज ॲडिशन रिॲक्शन. आता ॲडिशन रिॲक्शन हा एक रिॲक्शनचा टाईप आहे. 10वीला तुम्हाला बरेचसे टाईप झालेत रिॲक्शनचे, त्याच्यामध्ये दिस इज न्यू वन, ॲडिशन रिॲक्शन. आता इन शॉर्ट मी सांगते, ॲडिशन रिॲक्शन म्हणजे काय असतं की जिथं 2 प्रोसेस सायमल्टेनियसली होतात, बॉन्डचं ब्रेकिंग पण होतं आणि नवीन बॉन्ड फॉर्म पण होतात. म्हणजे बाय ब्रेकिंग अँड मेकिंग सायमल्टेनियसली ज्या रिॲक्शनमध्ये बॉन्ड ब्रेक पण केला जातो आणि नवीन बॉन्ड
तयार पण होतो अशा रिॲक्शनला ॲडिशन रिॲक्शन म्हटलं जातं. इन शॉर्ट हे लक्षात असू द्या. मग पहिला जो आपला मेथड प्रिपरेशन मेथडमध्ये पहिली जी रिॲक्शन येणार आहे फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ओके, आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय हे आपण अगदी सुरुवातीला बघितलं. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, एकतर डबल बॉन्ड असतो किंवा एकतर ट्रिपल बॉन्ड असतो. डबल आणि ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर ज्या हायड्रोकार्बनमध्ये येतं त्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं. मग ह्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनलाच घेऊन आपण अल्केन्स तयार करायचे आहेत. मग आपल्याला माहिती आहे अल्केन कसे आहेत, दे आर अ सॅच्युरेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतो. आपल्याला घ्यायचं काय आहे बघा, एकतर डबल बॉन्डेड किंवा ट्रिपल बॉन्डेड हायड्रोकार्बन घ्यायचे आहेत आणि त्यांना कन्वर्ट करायचं आहे सॅच्युरेटेड फॉर्ममध्ये. आता ही जी रिॲक्शन आहे तुमची फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, ह्याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं तर हे कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन असतं. कसलं हायड्रोजिनेशन आहे बघा, कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन. कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. आणि हायड्रोजिनेशन म्हणजे काय, तर ॲडिशन ऑफ अ हायड्रोजन, त्याला हायड्रोजिनेशन म्हटलं जातं. ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे अल्किन्स असतील किंवा अल्काईन असतील जे अनसॅच्युरेटेड आहेत त्यांना घ्यायचं आहे आणि त्यांचं कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोजिनेशन कॅरी आउट केलं जातं. ओके, डायहायड्रोजन ॲड केला जातो. आता ह्याच्यासाठी कॅटॅलिस्ट म्हणून कुणाला प्रिफर केलं जातं, तर बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे फाईनली डिवायडेड प्लॅटिनम किंवा पॅलॅडियम हे कॅटॅलिस्ट म्हणून वापरले जातात जनरली. आणि हाय टेम्परेचर किंवा टेम्परेचरची कंडिशन जर कन्सिडर केली तर इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, ॲट रूम टेम्परेचर किंवा रिलेटिवली हाय टेम्परेचर आणि प्रेशर रिक्वायर केलं जातं. आणि दुसरा एक कॅटॅलिस्ट आहे इथं किंवा ह्याच्यामध्ये फाईनली डिवायडेड निकेल, ह्यालासुद्धा कॅटॅलिस्ट म्हणून वापरलं जातं. ओके, इट इज थिरॉटिकल पार्ट. बाय युजिंग अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्डेड हायड्रोकार्बन घ्यायचे आणि त्याचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डेड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये करायचं. ही रिॲक्शन कॅरी आउट करायची असेल तर आपल्याला त्याच्यासाठी कॅटॅलिस्ट लागतात. तर हे कॅटॅलिस्ट आहेत. ओके, फाईनली डिवायडेड पावडर फॉर्ममध्ये प्लॅटिनम असेल किंवा पॅलॅडियम असेल किंवा फाईनली डिवायडेड निकेल असेल. तर बघा आता ह्याच्याशी रिलेटेड एक्झॅक्टली रिॲक्शन आपण बघूया. पहिली जी रिॲक्शन दिली आहे तुमची इथं तर फ्रॉम अल्किन्स, पहिली रिॲक्शन दिली फ्रॉम अल्किन. तर अल्किन म्हणजे काय बघा, कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड. मग हा तुमचा इथं दिलेला बघा काय आहे, हा इथिन आहे. ओके, 2 कार्बन आहेत आणि 2 कार्बनमध्ये डबल बॉन्डेड कॅरेक्टर आहे, हा इथिन आहे. इथिनमध्ये काय करायचं आहे आपल्याला, डायहायड्रोजन ॲड करायचं आहे. डायहायड्रोजन म्हणजे कसं येणार, इट इज H2. ओके, हा H2 फक्त इथं काय केलं आहे, इट इज स्प्लिटेड हिअर H-H असं लिहिलं आहे. आणि मग ह्या डायहायड्रोजनशी रिलेटेड इथं काय होतं बघा, हे H2 मधला हा नवीन बॉन्ड जो आहे तो ब्रेक केला जातो आणि हे 2 हायड्रोजन जे आहेत इथं एक आणि इथं एक हायड्रोजन तुमचा ह्या कार्बनला जोडला जातो आणि एक हायड्रोजन तुमचा ह्या कार्बनला जोडला जातो. आता बघा कार्बनची व्हॅलन्सी 4 असती आणि ती मेंटेन ठेवली जाते. जेव्हा हे 2 हायड्रोजन इथं ॲड होणार तसेच आपण ॲड केले तर कार्बनची इथं व्हॅलन्सी सॅटिस्फाईड आहे. म्हणजे 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे आणि हायड्रोजन अटॅच केल्यानंतर प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय झालेली आहे. पण जेव्हा हे 2 हायड्रोजन ॲड होतात मुलांनो, तेव्हा काय केलं जातं की कार्बनची व्हॅलन्सी मेंटेन ठेवायला इथला जो डबल बॉन्ड आहे कार्बन कार्बनमधला, इट इज गेट ब्रेक आणि इथं नवीन बॉन्ड तयार केला जातो. नवीन बॉन्ड कसा तयार होणार बघा, म्हणजे हा एक हायड्रोजन इथं येणार आणि दुसरा हायड्रोजन इथं येणार आणि ह्यामधला बॉन्ड काय होणार, ब्रेक होणार. म्हणजे मग अशी मी सांगितलं ते ॲडिशन रिॲक्शन म्हणजे काय असतं, जिथं बॉन्ड ब्रेक पण केले जातात आणि नवीन बॉन्ड तयार पण केले जातात. आणि ही सगळी रिॲक्शन ॲरोवरच्या कंडिशन बघा दिलेल्या आहेत. प्लॅटिनम किंवा पॅलेडियम असतं किंवा निकेल, फाईनली डिवायडेड निकेलच्या पावडरच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन कॅरी होऊन फायनली मग प्रोडक्टमध्ये तुम्हाला इथं दिसते हे 2 हायड्रोजन आपण इथं ॲड केले आणि ॲड केल्यानंतर डबल बॉन्ड ब्रेक होऊन कार्बन कार्बनमध्ये काय तयार झालं, सिंगल बॉन्ड. समजते. आपण इकडं घेत असताना इकडं काय घेतलं बघा, इथिन घेतलं. म्हणजे हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन घेतला आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन घेऊन इकडं आपण तयार काय केला, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इथेन. इथिनचं कन्व्हर्जन इथेनमध्ये झालं. हे अल्किन्स घेऊन. सपोज इफ वी टेक अ अल्काइन्स, अजून एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं इथं प्रोपीनचं दिलं आहे. हे प्रोपीन म्हटल्यानंतर 3 कार्बन आहेत
आणि ह्या 2 कार्बनमध्ये तर डबल बॉन्ड आहे. सेम रिॲक्शन हायड्रोजन एकदा ह्या कार्बनला एक होईल, ह्या कार्बनला एक होणार अटॅच झाल्यानंतर मधला डबल बॉन्ड ब्रेक होणार आणि प्रोपीनचं कन्व्हर्जन ऑब्व्हियसली कशामध्ये होणार आहे, प्रोपेनमध्ये झालेलं बघायला मिळेल. सेम तोच रिएजंट कॅटलिस्ट तोच प्लॅटिनम किंवा पॅलेडियम असेल किंवा निकेलच्या प्रेझेन्समध्ये. ह्या 2 रिॲक्शन अल्किनशी रिलेटेड तुम्हाला दिलेले आहेत. समजते. इथिनचा इथेन, प्रोपीनचा प्रोपेन. तसं ब्युटीन घेतलं तर ब्युटेन, पेंटीन घेतलं तर पेंटेन. म्हणजे फक्त डबल बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचे आहेत आणि तिथं हायड्रोजनची ॲडिशन करायचे. इट इज रिगार्डिंग टू दी अल्किन्स. सपोज इफ यू टेक अ अल्काइन्स, कार्बनचा ट्रिपल बॉन्ड आहे. आता इथं जर कन्सिडर केलं तर दोन्ही कार्बनच्या तुमच्या व्हॅलन्सीज बघा इथं सॅटिस्फाय असलेल्या आपल्याला बघायला मिळतात दोन्ही कार्बनशी रिलेटेड. आता इथं ऑलरेडी प्रत्येक कार्बनला एक एक हायड्रोजन अटॅच आहे. इफ यू टेक ट्वाईस H2 घेतलं इथं म्हणजे 2 वेळेला कसं असणार आहे, H' ह्या फॉर्ममध्ये 2 टाइम्स असणार आहे. म्हणजे एकदा हे 2 हायड्रोजन जे आहेत एक इथं येईल, एक इथं येईल, 2 टाइम्स. इथं 2 दिले मी, इथं स्प्लिट करून दिलेलं आहे. हा दुसरा हायड्रोजन इथं येईल, हा दुसरा हायड्रोजन इथं येईल आणि हे इथं आल्यानंतर मधले जे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर, ते ब्रेक होणार आहे आणि प्रत्येक कार्बनला बघायला मिळालं तर आपल्याला इथं तुमचे 2-2 हायड्रोजन अटॅच झालेले बघायला मिळतील. ओके. आता तर ही जी रिॲक्शन आहे ही 2 स्टेपमध्ये होऊ शकते. म्हणजे पहिल्यांदा इथाईनचं कन्व्हर्जन इथिनमध्ये डबल बॉन्ड होईल म्हणजे आणि डबल बॉन्डचं नंतर सिंगल बॉन्ड. म्हणजे इन शॉर्ट जर कन्सिडर केलं तर इथं होणार काय बघा, तुमचा जो आपण इथं इथाईन घेतलं आहे ना, इथाईनचं कन्व्हर्जन 2 स्टेपनं गेलो तर ह्या इथाईनचं पहिल्यांदा कन्व्हर्जन C डबल बॉन्ड Cमध्ये होणार आणि पहिल्यांदा असे हायड्रोजन अटॅच होतील. 2 टाइम्स घेतले ना, त्यातलं पहिली स्टेप झाल्यानंतर असं होणार आणि समजा हीच रिॲक्शन पुढं कॅरी आऊट केली, अजून जो राहिलेला हायड्रोजन आहे तो ॲड केला तर तो कन्व्हर्जन मग डायरेक्टली मग तुम्हाला कशामध्ये झालेलं बघायला मिळेल इथं, तर तुमचा इथेनमध्ये झालेला बघायला मिळेल. हे रिगार्डिंग टू दी हायड्रोजिनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. त्याच्यामध्ये अल्कीन आणि अल्काईनचा यूज करून आपण अल्केन तयार करू शकतो. आता इथं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एका टॅब्युलर फॉर्ममध्ये किंवा एका बॉक्समध्ये जनरल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. म्हणजे हे जनरल फॉर्म्युला दिला आहे अल्कीनचा CnH2n. त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲड केले की फॉर्म्युल्याचं चेंज होऊन काय मिळणार आहे तुम्हाला, CnH2n+2 मिळेल. रिॲक्शन सेम, तोच कॅटॅलिस्ट तिथं आलेला बघायला मिळेल. समजा अल्काईन घेतले, अल्काईनचा फॉर्म्युला CnH2n-2 आहे. ओके. हे डायहायड्रोजन जेव्हा त्याच्यामध्ये ॲड होणार तेव्हा त्याचं कन्व्हर्जन तुमच्या अल्केनमध्ये झालेलं बघायला मिळेल. ही जनरल रिॲक्शन लक्षात ठेवली तर कुठलाही अल्कीन किंवा अल्काईन जर तुम्हाला दिला तर त्याचं कन्व्हर्जन सॅच्युरेटेड अल्केनमध्ये कसं करतात हे तुम्हाला नक्की कळेल. ह्या ज्या रिॲक्शन आहे त्याचं व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं आहे. ओके. त्याच पद्धतीनं ही पहिली रिॲक्शन आपण बघितली. सेकंड रिॲक्शन जी येते प्रिपरेशनची, तर ती रिॲक्शन आहे बघा फ्रॉम अल्किल हलाइड्स. ओके. आता अल्किल हलाइड हा आपण फंक्शनल ग्रुप जेव्हा बघितले तेव्हा त्याच्यामध्ये अल्किल हलाइडचं रिप्रेझेंटेशन बघितलं होतं. अल्किल ग्रुप आपण कसा रिप्रेझेंट करतो, आरनं, आणि हॅलाइड म्हणजे X. ओके. X म्हणजे काय असतं, एकतर तुमचा Cl असेल, एकतर Br असेल किंवा एकतर I असेल. हे हॅलोजन सिरीजशी रिलेटेड तुमचे हॅलाइड्स आहेत. ओके. मग R म्हणजे कुठलाही ग्रुप असेल, म्हणजे अल्किल ग्रुप म्हणजे मिथिल, इथिल, प्रोपिल ह्या फॉर्ममध्ये हे अल्किल ग्रुप असतात. ह्याला अल्किल हलाइड म्हणायचं. आता ह्या अल्किल हलाइडला घेऊनसुद्धा आपण अल्केन्स तयार करू शकतो. तर काय केलं जातं, तर ह्या अल्किल हलाइडचं काय करायचं आहे बघा, रिडक्शन कॅरी आऊट केलं जातं बाय रिडक्शन ऑफ अल्किल हलाइड. जर रिडक्शन जे कॅरी आऊट केलं जातं तर त्या रिडक्शनसाठी सुद्धा इथं कॅटलिस्ट वापरला जातो झिंक आणि डायल्यूट HCl इन प्रेझेन्स ऑफ अ झिंक अलॉंग विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा हायड्रोजन क्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन कॅरी आऊट केली जाते. आणि इथं हायड्रोजनच्या टर्ममध्ये जर रिडक्शन कॅरी आऊट केलं तर हायड्रोजनची काय केली जाते, ॲडिशन केली जाते. नेसंट हायड्रोजन घेतला आहे. नाव नेसंट ह्या शब्दाचा अर्थ काय बघा, तो एकटा असतो, सिंगल. जनरली आपल्याला युजली काय माहिती आहे की हायड्रोजन हा डायहायड्रोजन फॉर्ममध्ये असतो, H2च्या फॉर्ममध्ये, म्हणजे डायॲटॉमिक असतो तो.
मोनोॲटॉमिक जेव्हा दाखवला जातो तेव्हा त्याला ब्रॅकेटमध्ये घातलं जातं आणि त्याला नेसंट म्हटलं जातं. नेसंट याचा अर्थ तो अनस्टेबल असतो. कुठलीही एंटिटी सिंगल राहते तेव्हा ती अनस्टेबल असते, हे लक्षात ठेवा. आपण फ्री रॅडिकल वगैरे बघितलं होतं, त्याच्याशीच रिलेटेड हा नेसंट हा वर्ड येतो. मग अल्किल हलाइडचं काय केलं जातं बघा, रिडक्शन कॅरी आऊट केलं जातं झिंक आणि डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये, आणि मग त्याच्यापासून कन्व्हर्जन मिळतं तुम्हाला अल्केन्सचं किंवा अल्केन तयार होतात. एक्झाम्पल बघा, आता इथं काय दिले, पहिलं एक्झाम्पल दिले तुम्हाला, अल्किल हलाइड घेतला आहे मिथिल आयोडाईड, म्हणजे आर तुमचा इथं कोण आहे CH3 आणि एक्स तुमचा कोण आहे इथं आय. ओके, मिथिल आयोडाईड. आणि त्याचं नेसंट हायड्रोजनच्या प्रेझेन्समध्ये किंवा नेसंट हायड्रोजनची यूज करून कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन जेव्हा कॅरी आऊट होणार तेव्हा त्याचं कन्व्हर्जन काय झालं आहे बघा, इथं 2 H दिलेत तुम्हाला नेसंट हायड्रोजन, त्याच्यापैकी काय होणार, एक H ह्या आयच्या जागी येणार आणि राहिलेला H ह्या आय बरोबर कंबाईन होऊन बाय प्रोडक्टमध्ये गेलेला बघायला मिळेल. म्हणजे प्रोडक्टमध्ये काय मिळणार, इथला CH3, इथला जो मिथिल ग्रुप आहे तो इथल्या एका हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होऊन त्याचं कन्व्हर्जन CH4 मध्ये झालेलं बघायला मिळेल. ओके, हा अल्केन तयार झाला आणि 2 नेसंट हायड्रोजन आहेत, त्याच्यापैकी राहिलेला एक तिथल्या आयोडीनची रिप्लेसमेंट करणार किंवा त्याच्या जागी सबस्टिट्यूट होणार आणि त्याला बाय प्रोडक्टमध्ये घेणार HI हायड्रोजन आयोडाईडच्या फॉर्ममध्ये. ही एक रिॲक्शन झाली. तसंच दुसरं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं, इथिल ब्रोमाइड घेतले. आता इथिल म्हटल्यानंतर इथिल हा अल्किल ग्रुप झाला, CH3 CH2 इथिल, आणि त्याला BR जोडल्यामुळे त्याचं नाव इथिल ब्रोमाइड. नेसंट हायड्रोजनच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन कशी होणार, एक हायड्रोजन तुमचा इथं येईल 2 नेसंटपैकी आणि राहिलेला एक हायड्रोजन ह्या BR बरोबर कंबाईन होऊन बाय प्रोडक्टमध्ये तुम्हाला काय मिळणार, HBr. आणि मेन प्रोडक्टमध्ये काय होईल, CH3 CH2 आणि इथला एक हायड्रोजन इथं आलेला त्याचं कन्व्हर्जन कशात होणार, CH3 मध्ये होणार. म्हणजे प्रोडक्टमध्ये तुम्हाला इथं इथेन हा प्रोडक्ट तयार झालेला बघायला मिळेल. ही दुसरी रिॲक्शन आहे बाय युजिंग अल्किल हलाइड, ज्याच्यामध्ये अल्किल हलाइडचं रिडक्शन कॅरी आऊट केलं जातं. त्याच पद्धतीनं जी तिसरी मेथड आहे प्रिपरेशनची, बाय युजिंग, टायटल काय दिले बघा, रिॲक्टिव्ह मेटल्स. ओके, आता रिॲक्टिव्ह मेटल जर कन्सिडर केले तर तुम्हाला पिरियॉडिक टेबल हा चॅप्टर झालेला आहे तुमचा, तर त्याच्यामध्ये जे S ब्लॉकचे एलिमेंट असतात, जे ग्रुप नंबर पहिला आणि ग्रुप नंबर दुसरा जो आहे अल्कली आणि अल्कलाईन अर्थ मेटल, त्या सिरीजमधले एलिमेंट जे आहेत त्यांना रिॲक्टिव्ह मेटल्स असं म्हटलं जातं. त्यांचा यूज करून सुद्धा काय केलं जातं बघा, अल्केन्स तयार केले जातात. आता ही एक नेम रिॲक्शन आहे, वुड्स कपलिंग रिॲक्शन, वुड्स सिंथेसिसशी रिलेटेड आपण ही रिॲक्शन म्हणू शकतो. इथं त्या सायंटिस्टचं नाव दिलं आहे. ही रिॲक्शन पहिल्यांदा कोणी कॅरी आऊट केली तर 19th सेंचुरीमध्ये. इथं दिलं आहे बघा, अल्किल हलाइड जे आहेत त्यांना अल्केनमध्ये कन्वर्ट केलं बाय युजिंग रिॲक्टिव्ह मेटल्स. ओके, मग जनरली ह्या रिॲक्शनमध्ये सोपी रिॲक्शन आहे बघा, ॲक्टिव्ह मेटल इथं सोडियम घेतलेला आहे तुमचा, जो तुमच्या S ब्लॉकचा एलिमेंट आहे आणि त्याला रिॲक्ट करत असताना अल्किल हलाइड बरोबर रिॲक्ट केले. ओके, अल्किल हलाइड इथं घेतला आहे 2 टाइम्स अल्किल हलाइड घेतलेलं आहे. ओके, 2 टाइम्स इथं घेतले CH3Br, तसंच ह्या साईडला दुसरा एक घेतला आहे CH3Br. 2 मोलेक्युल्स याचे आहेत, त्यामुळं हा ॲक्टिव्ह मेटल पण 2 टाइम्स घेतलेला आहे. सोपी रिॲक्शन आहे बघा. इथं होत असताना काय होतं की हा जो Na आहे हा तुमचा प्लस आहे. ओके, आणि CH3Br मध्ये कसं येणार, CH3+ आणि Br-, तसं इकडं सेम Br- आणि CH3+, म्हणजे हे प्लस मायनस कॉम्बिनेशन होऊन टोटली हा सगळा Br जो आहे 2 टाइम्स Br हा 2 टाइम्स Na बरोबर रिॲक्ट होऊन सोडियम ब्रोमाइडच्या फॉर्ममध्ये बाय प्रोडक्टमध्ये जाणार. हा तुमचा बाय प्रोडक्ट आहे. आणि मेन प्रोडक्टमध्ये काय होईल, इकडचं CH3 आणि हे CH3 हे कंबाईन होऊन मला मेन प्रोडक्टमध्ये हे अल्केन तयार झालेलं बघायला मिळेल, विच इज नथिंग बट दी इथेन C2H6. ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन कॅरी आऊट केली जाते. हा सुद्धा एक वे आहे अल्केनच्या प्रिपरेशनचा बाय युजिंग ॲक्टिव्ह किंवा रिॲक्टिव्ह मेटल्स, ज्याला वुड्स सिंथेसिस असं आपण म्हणतो. आता हे जे वुड्स सिंथेसिस आहे बघा, तुम्हाला 12thला सुद्धा ह्या रिॲक्शन परत एकदा रिपीट होणार आहेत, त्यामुळे ही रिॲक्शन पक्की लक्षात ठेवायची. जसं वुड्स सिंथेसिस आहे तशी पुढची अजून एक रिॲक्शन दिली आहे बघा तुम्हाला, बाय युजिंग अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. ओके, ज्याला
ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हटलं जातं. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रिग्नार्ड रिएजंट. नाव हा जो रिएजंट आहे ग्रिग्नार्ड रिएजंट हा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं म्हटलं जातं ह्याला. ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजेच काय, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. आता ऑर्गॅनोमेटॅलिक ह्याच्यामध्ये 2 वर्ड आले आहेत, ऑर्गॅनिक आणि मेटल. ऑर्गॅनोमेटॅलिक ह्या शब्दाचा अर्थ काय, जिथं तुमचा मेटल डायरेक्टली कार्बनला लिंक झालेला असतो असे जे कंपाऊंड असतात त्यांना ऑर्गॅनोमेटॅलिक म्हणायचं. मेटल इज डायरेक्टली लिंक विथ कार्बन इलेमेंट, इट इज नोन ॲज अ ऑर्गॅनोमेटॅलिक. हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तो ऑर्गॅनोमेटॅलिक येतो. आता त्याचं नाव काय दिले बघा, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. आता अल्किल म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे आर. ओके, अल्किल म्हणजे आपण त्याला आर कन्सिडर करतो अल्किल ग्रुपला. मॅग्नेशियम त्याचं नोटेशन कसं येणार, Mg. आणि हॅलाइड आपण कसं रिप्रेझेंट करतो, एक्सनं. ओके, मग हे जे रिएजंट आहेत तुमचे ग्रिग्नार्ड्स रिएजंटशी रिलेटेड, त्यांना नोट करत असताना किंवा दाखवत असताना जर आपण कन्सिडर केलं तर ते डिनोट करताना RMgX ह्या फॉर्ममध्ये त्यांना दाखवलं जातं. ओके, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ते दाखवलेलं आहे बघा इथं, RMgX. ओके, मग हे जे RMgX आहेत ते ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये काय केलं जातं की हे अल्किल हॅलाइड जे आहेत ते मॅग्नेशियम बरोबर रिॲक्ट केले जातात. ओके, आणि हा मॅग्नेशियम जो असतो तो डायव्हॅलंट असतो, 2+ चार्ज असतो, सेकंड ग्रुपचा एलिमेंट आहे. डायव्हॅलंट याचा अर्थ काय की तो 2 बॉन्ड तयार करू शकतो, म्हणजे 2 साईडनं तो बाइंड होतो म्हणून त्याला डायव्हॅलंट म्हटलं जातं. हा मॅग्नेशियम काय करतो, मग मॅग्नेशियम एका साईडनं अल्किल ग्रुपला बाइंड होतो आणि दुसऱ्या साईडनं एक्सला बाइंड होतो, बॉन्ड तयार करतो आणि त्याचं मग कन्वर्जन अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजे RMgXमध्ये केलं जातं. आणि हा जो RMgX आहे ह्यालाच ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हटलं जातं. तर इथं तुम्ही बघू शकता की मॅग्नेशियम हा डायरेक्टली आर म्हणजे तुमचा कोण येणार, कार्बन. इथं हा कार्बनला मेटल बाइंड झालेला आहे म्हणून ह्याला ऑर्गॅनोमेटॅलिक म्हणायचं, हे लक्षात ठेवा. जसं अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड आपण तयार केलं किंवा ग्रिग्नार्ड्स रिएजंट आपण तयार केला, त्या ग्रिग्नार्ड्स रिएजंटलाच घेऊन आता आपल्याला अल्केन तयार करायचे आहेत. तर काय केलं जातं बघा, नेक्स्ट स्टेपमध्ये दिले तुम्हाला, हा जो तयार केलेला आपला ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे त्याला वॉटरबरोबर रिॲक्ट केलं जातं. ओके, वॉटरबरोबर जेव्हा तो रिॲक्ट होणार तेव्हा त्याच्यामधनं अल्केन्स तयार होतात. सी दी रिॲक्शन, RMgX इज गेट ट्रीटेड विथ H2O. H2O इथं काय केलं आहे, स्प्लिट करून दिलेलं आहे, HOH घेतले. आता हे रिॲक्शन जेव्हा होणार तेव्हा काय होतं की वॉटरमधलं H+ आणि OH- आहे. ओके, हा OH- जो आहे हा टोटली रिॲक्ट होत असताना तुमच्या MgX बरोबर रिॲक्ट होतो आणि तो बाय प्रोडक्टमध्ये जातो. आणि इथं असणारा जो R आहे तो डायरेक्टली राहिलेल्या हायड्रोजनला बाइंड होऊन त्याचं कन्वर्जन R-H म्हणजे इट इज नथिंग बट दी अल्केन, म्हणजे हायड्रोकार्बन तयार होतं ह्याच्यातनं. आणि बाय प्रोडक्टमध्ये इथं तुम्हाला दिसतंय की MgX आणि OH म्हणजे हॅलाइड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, म्हणजे मॅग्नेशियम इज अ डायव्हॅलंट. आता हे कसं असतं, Mg तुमचा सेंटरला असतो, एका साईडनं त्याला X बाइंड होतं आणि एका साईडनं त्याला OH बाइंड होत असतं. रीड करताना इट इज हॅलाइड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असं रीड केलं जातं, हे बाय प्रोडक्टमध्ये जातं. दिस इज अ जनरल रिॲक्शन बाय युजिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आता त्याचं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर पुढे एक एक्झाम्पल तुम्हाला दिले बघा. ग्रिग्नार्ड्स रिएजंट घेतला आहे मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड. ओके, आरच्या जागी CH3 आहे आणि एक्सच्या जागी आय आलेला आहे. मेकॅनिझम सेम, H2O बरोबर रिॲक्ट होणार. हे एवढं सगळं जे आहे म्हणजे OH, आय आणि Mg हे बाय प्रोडक्टमध्ये जाईल. हा CH3 डायरेक्टली लिंक होणार पुढच्या हायड्रोजनला आणि CH3मध्ये हा हायड्रोजन ॲड झाल्यानंतर कन्वर्जन कशात होणार त्याचं, CH4. दिस इज अ मिथेन. म्हणजे इथनं तुम्हाला हायड्रोकार्बन जो सॅच्युरेटेड फॉर्ममधला आहे मिथेनचं जनरेशन झालेलं बघायला मिळेल. बाय प्रोडक्टमध्ये तुमचा आयोडाईड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा बाय प्रोडक्ट निघून गेलेला इथनं बघायला मिळेल. एकंदरीत ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या केमिकल प्रिपरेशन रिॲक्शन तुमच्या हायड्रोकार्बन्स किंवा अल्केनच्या एवढ्या रिॲक्शन आहेत. ओके, जेवढ्या सांगितल्या तेवढ्या सगळ्या रिॲक्शन, एक टोटल 3 ते 4 रिॲक्शन बघितल्या. त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, देन रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स बाय युजिंग रिॲक्टिव्ह मेटल ज्याला आपण वूड सिंथेसिस म्हटलं,
आणि बाय युझिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट. चारही रिॲक्शन व्यवस्थित स्टडी करायचे आहेत, कारण चारही इम्पॉर्टंट आहेत. याचा रेफरन्स तुम्हाला नेक्स्ट इयरलासुद्धा येतो, त्यामुळे ह्याच्यावरती व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. देन इथं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एका बॉक्सच्या फॉर्ममध्ये ग्रिग्नार्ड्स रिएजंटचं प्रिपरेशन दिलेलं आहे. ओके, ते कसं प्रिपेअर केलं जातं हे तुम्हाला दिलेलं आहे. यू कॅन रीड इट, म्हणजे तुम्हाला कळेल. सिम्पल आहे. देन दी नेक्स्ट पॉईंट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. आता फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत, फिजिकल प्रॉपर्टीसुद्धा तुम्हाला 2 मार्क्सला विचारू शकतात की अल्किल हॅलाइड प्रिपरेशन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. 2 मार्क्सचा हा क्वेश्चन होऊ शकतो. प्रॉपर्टीज ज्या आहेत अल्केनच्या त्या सोप्या आहेत बघा. तर आपल्याला माहिती आहे कार्बन आणि हायड्रोजन जर कन्सिडर केले तर त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळपास सेम असते. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे. इलेक्ट्रॉनची जी पेअर असते शेअर केलेली ती स्वतःकडे ड्रॅग करायची किंवा अट्रॅक्ट करायची टेंडन्सी, त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हटलं जातं. कार्बन आणि हायड्रोजन जर आपण कन्सिडर केला तर दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळपास सेम येते. त्यामुळं जो तुमचा कार्बनचा बॉन्ड असेल किंवा कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड असतो तो नॉन पोलर असतो, कोव्हॅलंट टाईपचा. ओके, आणि जनरली हे जे असतात ते एकामेकाला बाइंड होत असताना एक वीक टाईपचा फोर्स तिथं असतो. ओके, आणि तो जो वीक फोर्स असतो इंटरमोलेक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स जो असतो तो त्या जनरली अल्केनमध्ये वीक असलेला बघायला मिळतो, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळपास सेम असल्यामुळं. आणि हे जे असतात ह्याच्यावरूनच जनरली वंडरवॉल टाईपचा हा जो फोर्स आहे, वीक अट्रॅक्शन फोर्स कुठला असतो तर तो वीक अट्रॅक्शन फोर्स वंडरवॉल फोर्सेस असतात. हे वंडरवॉल फोर्स म्हणजे काय हे आपल्याला जेव्हा आपण स्टेट्स ऑफ मॅटर चॅप्टर बघणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये हे डिटेल येईल तुम्हाला, कसे तयार होतात वगैरे काय हे तिथं आपल्याला बघायचं आहे. आत्तापुरतं शॉर्टमध्ये लक्षात ठेवा की हायड्रोकार्बन जे आहेत अल्केन त्याच्यामध्ये वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात. नॉन पोलर टाईपचं कॅरेक्टर बघायला मिळतं, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळपास सेम राहते. देन लार्जर सरफेस एरियाशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर इंटरमोलेक्युलर फोर्सेस रिलेटिवली हे स्ट्रेट चेन अल्केनमध्ये कशा असतात, जास्त असतात ॲज कम्पेअर टू दी ब्रांच अल्केन. ओके, म्हणजे अल्केन्समध्ये क्लासिफिकेशन जर आपण बघितलं तर स्ट्रेट आणि ब्रांच असे 2 टाईप पडतात. स्ट्रेट चेन अल्केन म्हणजे काय असतं, फक्त कार्बनला कार्बन जोडत जाऊन त्याची लॉंग चेन तयार झालेली असते. आणि ब्रांचमध्ये काय असतं की एक मेन चेन असते आणि त्याला साईड ब्रांचेस असतात. म्हणजे जर आपण कन्सिडर केलं तर नॉर्मल ब्युटेन आणि आयसोब्युटेन तुमच्या लक्षात येते का बघा. एन ब्युटेन म्हणजे स्ट्रेट चेन आणि आयसो म्हटल्यानंतर 2 नंबरच्या कार्बनला तुमची ब्रांच येणार तिथं. म्हणजे हे स्ट्रेट आणि ब्रांच असे 2 टाईप पडतात. मग स्ट्रेट चेन अल्केन जे असतात त्यांच्यामध्ये हे अट्रॅक्शनचे इंटरमोलेक्युलर फोर्सेस असतात ते स्ट्रॉंग असतात, ब्रांचमध्ये ते थोडे वीक असतात. आणि त्याच्यामुळं जर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कन्सिडर केले तर स्ट्रेट चेन अल्केनचे बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट हे कसे असतात, हायर असतात ॲज कम्पेअर टू दी ब्रांच अल्केन. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा, सरफेस एरिया ऑक्युपाय करण्याची टेंडन्सी. जर लार्ज सरफेस एरिया स्ट्रेट चेन अल्केन असतील तर त्यांच्यासाठी सरफेस एरिया जास्त लागतो, आणि ब्रांच असेल तर ते कमी एरियामध्ये स्वतःला ऑक्युपाय करतात किंवा बसवू शकतात. जेवढा जास्त सरफेस एरिया असेल तेवढं जास्त टेम्परेचर तिथले बॉन्ड ब्रेक करायला लागणार. त्यामुळं स्ट्रेट चेनमध्ये मॅक्झिमम टेम्परेचर रिक्वायर केलं जातं बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंटच्या पॉईंटला क्रिएट करण्यासाठी. तेच हा जो पार्ट आहे हा MCQसाठी लक्षात ठेवायचा. ब्रांच अल्केन आणि स्ट्रेट चेन अल्केनमध्ये मेल्टिंग पॉईंटचा फरक का असतो, इज इट क्लिअर. नंतर पुढचा एक पॉईंट जर कन्सिडर केला तर अल्केन जे असतात ते कसे असतात बघा, दे आर कलरलेस अँड ओडरलेस. ओके, त्यांना कुठल्याही टाईपचा कलर किंवा स्मेल असा नसतो. रूम टेम्परेचरला जर कन्सिडर केलं तर पहिले 4 अल्केन हे गॅसेस फॉर्ममध्ये असतात, म्हणजे जे तुमचा मिथेन आहे, इथेन, देन प्रोपेन, ब्युटेन हे रूम टेम्परेचरला गॅसेस फॉर्ममध्ये असतात. तिथून पुढं 5 पासून 17पर्यंतचे जे अल्केन असतात ते लिक्विड असतात आणि 18 पासून पुढचे हे सॉलिड असतात. आता हा सुद्धा MCQच्या रिलेटेड क्वेश्चन आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. हे एवढं जे फिजिकल प्रॉपर्टी सांगितलेत मॅक्झिमम क्वेश्चन रिलेटेड टू दिस इज MCQज. ओके, इथंपर्यंतचा पार्ट सगळ्यांना कळाला असेल का. आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं बघा की प्रिपरेशन ऑफ मेथड ऑफ अल्केन आणि
फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. याच्यापैकी ज्या रिॲक्शन आहेत त्या व्यवस्थित फोकस करायच्या आहेत आणि केअरफुली त्याचा स्टडी करायचा आहे. ओके स्टुडंट, ह्याचा पुढचा जो पार्ट येणार आहे केमिकल रिॲक्शन्स, हे आपण मग नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.